टेबल कसा क्रिएट करायचा आहे हे बघणार आहोत. टेबल क्रिएट करत असताना पहिल्यांदा आपण लॉग इन करून घेऊया. पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकून झाल्यानंतर आपण जो डेटाबेस वापरणार आहोत त्या डेटाबेसचं नाव टाकायचं आहे, म्हणजे त्याला वापरात आणायचं आहे. डेटाबेसचं नाव रोहित लिहितो, म्हणजे रोहित या डेटाबेसचा वापर आपण आता करणार आहोत. डेटाबेस चेंज म्हणजे रोहित हा डेटाबेस आता वापरात आला आहे. वापरात आल्यानंतर या डेटाबेसमध्ये आपल्याला टेबल क्रिएट करायचं आहे. माहिती स्टोअर करण्यासाठी रो अँड कॉलम फॉर्मॅटमध्ये क्रिएट टेबल. टेबलला नाव देऊयात रोहितच. रोहित हे टेबलला नाव देऊयात. पहिलं रोहितमध्ये पहिल्या कॉलमचं नाव देऊया एज, ज्याचा डेटा टाइप आहे इंट, कॉमा. दुसरा डेटा टाइप आपण काय घेऊयात? दुसरा डेटा टाइप आपण घेऊयात नेम, बरोबर आहे. दुसरा डेटा टाइप आपण घेऊयात नेम किंवा रोल नंबर. आपण रोल नंबर घेऊयात. रोल नंबर, तो रोल नंबर कसा असतो? इंटिजर टाइपचा, म्हणजे रोल हा कॉलम नेम आणि इंट हा त्याचा डेटा टाइप. त्यानंतर आपण नेम हा कॉलम घेणार आहोत. त्यासाठी varchar नावाचा एक डेटा टाइप असतो, ज्याच्यामध्ये नाव किती लॉंग आहे, नेम किती लॉंग, किती डिजिट किंवा किती वर्ड्स आहे ते इथे डिस्क्राइब करायचं आहे. आपण इथे 10 लिहूयात, कॉमा. सॅलरी, सॅलरी पण इंटिजर मध्ये असते, पण सॅलरीची साईज असते ना. सॅलरी 20,000 30,000 असू शकते. इथे आपण 10 लिहूयात. क्वेरी ओके. 0 रोज अफेक्टेड, म्हणजे टेबल तयार झाला पण टेबलमध्ये एकही व्हॅल्यू नाहीये, म्हणून 0 रोज अफेक्टेड असं म्हटलं गेलं आहे. क्वेरी ओके का झाली? कारण आपला क्रिएट टेबल झालेला आहे. 0.03 सेकंड मध्ये ही क्वेरी अफेक्ट झालेली, रन झालेली आहे. अशा प्रकारे आपण डेटाबेसमध्ये टेबल तयार करू शकतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे आपल्या ट्युटोरियल्सच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेबलमध्ये व्हॅल्यू कशा प्रकारे ऍड करायच्या आहेत ते बघणार आहोत.